धरूरी नम्र होनी वाट मी पाहतो. ये प्रभू तू ये माझ्या हृदयी तू ये. करीतो तुला विनंती प्रभू ये तू ये प्रभू तू ये. माझ्या हृदयी तू ये. करीतो तुला विनंती प्रभू ये तू ये प्रभू तू ये. माझ्या हृदयी तू ये येशुवा. करीतो तुला मी विनंती प्रभू ये तू ये प्रभू तू ये. माझ्या हृदयी तू ये करीतो तुला विनंती प्रभू ये तू ये येशुवा. ये प्रभू तू ये. माझ्या हृदयी तू ये येशुवा. करतो तुला विनंती प्रभू ये तू ये. प्रभू येशुवा. माझ्या हृदयी तू ये करतो तुला येशुवा. विनंती प्रभू ये तू ये प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। पिछली बातों को अब भूल
बातों की ओर अब, पिछली बातों को अब भूल कर आगे की बातों की ओर अब दौड़ा चला जा रहा हूँ, ताकि उस इनाम को पाऊं। दौड़ा चला जा रहा हूँ, ताकि उस इनाम को पाऊं। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। प्रभु जी निशाने की ओर मैं दौड़ा चला जा रहा हूँ। मैं दौड़ा चला जा रहा हूँ, दौड़ा चला जा रहा हूँ। पिछली बातों को अब भूल कर आगे की बातों की ओर अब, पिछली बातों को अब भूल कर आगे की बातों की ओर अब सबको अब हानि समझ कर आगे बढ़ता जा रहा हूँ। सबको अब हानि समझ कर आगे बढ़ता जा रहा हूँ। सबको अब हानि समझ कर आगे बढ़ता जा रहा हूँ। 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 प्रभू, या समय आम्ही पुन्हा एकदा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय प्रभू, तू यशाला दर्शन दिलंस आणि तू यशाला म्हणालास की मी माझ्यासाठी कोणाला पाठवू. यशा संदेशला म्हणतो, प्रभू मला पाठव, मी जायला तयार आहे. होय प्रभू, ह्या समय आज मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. होय प्रभू, आज आम्ही धन्यवाद देतो की प्रभू तू आम्हाला निवडलंस माझ्या देवा, तुझ्या सेवेसाठी माझ्या देवा. आज प्रभू, आज आम्ही त्या यशाप्रमाणे प्रभू तुझी सेवा करावी माझ्या देवा. प्रभू, जे ओझं तू यशाला दिलंस माझ्या देवा, ते ओझं तू आज आम्हाला दे माझ्या देवा. होय प्रभू, आज आम्ही धन्यवाद देतो की प्रभू तू आमचा देव आहेस माझ्या देवा. धन्यवाद देतो की प्रभू तुझ्या समक्षतेमध्ये प्रभू तू आज आम्हाला भरलंस माझ्या देवा. प्रभू धन्यवाद देतो प्रभू, तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. पुन्हा एकदा तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल, तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला बोध कर माझ्या देवा. आज आम्ही तुझ्याकडे हीच प्रार्थना करतो. आदर सन्मान गौरव आज आम्ही पुन्हा एकदा तुला देऊन ही प्रार्थना येशूच्या नावामध्ये केली म्हणून ऐक पित्या, आमेन. प्रभूची स्तुती असो पुन्हा एकदा. प्रभू वारी त्यानं तुम्हाला आणि आम्हाला
त्याच्या मंदिरामध्ये एकत्र केला असताना सार्वकालिक जीवनामध्ये जे आम्हाला करायचं आहे, सार्वकालिक जीवनामध्ये आम्हाला परमेश्वराची आराधना करायची आहे. आणि आज आम्ही मुखानं त्याची स्तवन केलेलं आहे आणि अंतकरणातून त्याची उपासना केलेली आहे. आणि परमेश्वर असे उपासक शोधत आहे जे आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करतील. खरोखर प्रियानो, ही वेळ आहे की परमेश्वराच्या या मंदिरामध्ये ख्रिस्ताचं दुःख सहनाचे आठवड्यामध्ये आम्ही असताना आम्ही त्या ख्रिस्ताकडे आमचं लक्ष केंद्रित करावं आणि आम्ही तिची आराधना करावी, तिची उपासना करावी. कारण तोच केवळ आणि तोच उपासनेस, आराधनेस योग्य असा परमेश्वर आहे. प्रियानो, गेले काही आठवड्यांमध्ये आम्ही येशू ख्रिस्ताच्या घटनेचं कॅलेंडर आम्ही शिकत आहोत. आणि परमेश्वराचं कॅलेंडर आहे आणि परमेश्वरानं अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी त्याच्या अखिल मानव जातीचं तारण व्हावं आणि त्याची पूर्ण योजना परमेश्वरानं जगाच्या स्थापनेपूर्वीच केलेली आम्हाला पवित्र शास्त्रात आढळते. आणि येशू ख्रिस्त जो यज्ञपशु आहे, जो जगाच्या स्थापनेपूर्वीचाच वधलेला कोकरा आहे. आणि आम्ही त्या ख्रिस्ताचे परमेश्वराच्या कॅलेंडर प्रमाणे येशू ख्रिस्तानं केलेलं कार्य आणि त्याची वेळ आणि त्याची घटका आणि त्याच्या तारखा आम्ही शिकत आहोत. आणि आम्ही पाहत आहोत की निवास मंडपाचा नमुना परमेश्वरानं मोशेला दिला, हे दर्शवण्यासाठी की परमेश्वराची योजना काय आहे. आणि हा निवास मंडप आणि हा दर्शन मंडप, त्या निवास मंडपातला, या नमुन्यातला परमेश्वर सांगत आहे की हा काय आहे, तर स्वर्गाचं दर्शक आहे. आणि आम्ही बघत आहोत की दर्शन मंडप आहे आणि त्या ठिकाणी सगळ्या सोन्याच्या गोष्टी आहेत, दैवी गोष्टी आहेत. आणि दर्शन मंडपापासून आतला भाग हा देवाचं घर, ख्रिस्ताचं घर दर्शवणार आहे. आणि म्हणून हा निवास मंडपाचा नमुना आम्हाला ख्रिस्ताचं घर दाखवतं. तर यहुदी सण जे आहेत ते आम्हाला येशू ख्रिस्त त्या घरामध्ये कोणकोणत्या पायऱ्या चालणार आहे किंवा कोणकोणत्या घटना घडणार आहेत किंवा कोणकोणते सेवा कार्य येशू ख्रिस्त करणार आहे, त्यांची वेळ आणि त्यांचा साल आणि त्यांचे महिना हे आम्हाला सण सांगत आहेत. आणि म्हणून यहुदी लोकांना परमेश्वरानं हा निवास मंडप दिला आणि त्या निवास मंडपाबरोबर परमेश्वराने यहुदी लोकांना यहुदी सण दिलेले आहेत, ती पॅरलल आहेत. आणि म्हणून आम्ही शिकत आहोत की निवास मंडपाची प्रत्येक पायरी आणि यहुदी प्रत्येक सण हा परमेश्वराच्या कॅलेंडरवर परमेश्वरानं आखलेला आहे. आणि या सगळ्याचा अभ्यास तुम्ही आणि आम्ही करत आहोत. मागील अभ्यासामध्ये आम्ही प्रथम फळाचा सण बघितला होता, बरोबर ना? प्रथम फळाचा सण बघितला होता. आणि मग आपण बघितलं की येशू ख्रिस्त पहाटे जेव्हा उठला प्रथम फळ म्हणून, आणि मग आम्ही बघितलं, कॅल्क्युलेशन केलं आणि आपल्याला समजलं की साधारणतः तिसऱ्या तासाला म्हणजे सकाळी 9 वाजता तो काय केलेला असणार आहे, परमेश्वराकडं त्या दर्शन मंडपाजवळ जाऊन अप्रुव्हल घेतलेलं आहे त्याच्या पुनरुत्थानाचं. आणि तो पुन्हा संध्याकाळी खाली 6:30-7च्या दरम्यान संध्याकाळी म्हणलेला आहे की तो त्याच्या शिष्यांना भेटत आहे. आणि आम्ही बघितलं की प्रत्येक वेळ पर ख्रिस्तानं फॉलो केलेला आम्ही बघत आहोत की जुन्या करारातील प्रत्येक पायरी
जुन्या करारातील प्रत्येक सण येशू ख्रिस्तानं वास्तविक स्वरूपात पूर्ण केलेला आहे. आणि यावरून आम्हाला पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित होत आहे की निवास मंडपाची रचना अशासाठी दिली की ती छाया होती, वास्तविक स्वरूप तर ख्रिस्त आहे. आणि ख्रिस्त येऊन काय करणार आहे, कोणकोणत्या सेवा कार्य तो पूर्ण करणार आहे हे दाखवण्यासाठी पूर्वी जुन्या करारात आम्हाला निवास मंडपाच्या द्वारे ती छाया दिलेली होती. आणि हे सण तो कधी ते परफॉर्म करणार आहे, त्याच्या तारखा आणि महिने आणि वार आणि तास ह्या सांगितल्या गेलेल्या आहेत. आज आपण पुढचा सण जो बघणार आहे पेंटिकॉस्टचा सण, फार महत्वाचा आहे. म्हणून आज आम्ही वर्शिप करून या संदेशाला सुरू केलेला आहे. प्रियानो, ह्या पेंटिकॉस्टचा सण जो आहे हा मंडळीसाठी फार महत्वाचा आहे. आणि म्हणून आम्ही त्या आराधनेच्या अंतकरणाने, त्या वर्शिपच्या अंतकरणाने, परमेश्वराच्या स्तुती स्तवनाच्या अंतकरणाने आम्ही ह्या दर्शन मंडपाजवळ येणं, ही 5 पदरी सेवा जी मंडळीला दिलेली आहे. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताच्या मंडळीची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की परराष्ट्रीय आणि यहुदी यांना एकत्र आणून ख्रिस्ताची मंडळी आणि तिचा भाग म्हणून बनवलेलं आहे. आणि म्हणून आम्ही त्या अंतकरणातून आम्ही मंदिरामध्ये जेव्हा येतो, आम्ही एक्लेशिया जी कलेशिया आहे किंवा एक्लेशिया आहे, मंडळी आहे, जगातून बोलवलेल्या बाजूला केलेल्या लोकांचा समूह आहे. आणि आम्ही जगातले लोक नाही. आम्ही जरी जगात असलो तर आम्ही जगातचे नाही आहे, तर परमेश्वरनं आम्हाला त्याच्या सेवेसाठी काय केलेलं आहे, बाजूला केलेले लोक आहे. आता बघा, येशू ख्रिस्तानी त्याच्या शिष्यांना त्याच्या वधस्तंभावरच्या मरणाच्या आधी आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त शिष्यांना सांगता येतात, माझी जाण्याची काय झालेली आहे, वेळ आलेली आहे. येशू ख्रिस्तान हे जाणलं की आता कॅलेंडरमध्ये जे परमेश्वरानं त्याला ते कॅलेंडर दिलेलं आहे आणि परमेश्वर प्रतिदिनी त्याला ते कॅलेंडर प्रगट करत होता. आणि परमेश्वरानं त्याला सांगितलं आणि मग ख्रिस्ताला समजलं की आता आपली जाण्याची काय आलेली आहे, वेळ आलेली आहे. त्या वधस्तंभावर तो कोकरा म्हणून वधण्याची वेळ आलेली आहे हे जाणल्यावर त्यानं शिष्यांना सांगितलं की आता मला माझ्या पित्याकडे जाण्याची वेळ आलेली आहे. आणि मग असं लिहिलेलं आहे की ती शिष्यांना काय झालेलं आहे, शिष्य दुःखी झालेले आहेत, त्यांचे अंतकरण अस्वस्थ झालेले आहेत. आणि मग येशू ख्रिस्त त्यांचं काय करत आहे, सांत्वन करत आहे. बघा येशू ख्रिस्त किती चांगला आहे. जेव्हा त्याला समजलं की आपले शिष्य इनसिक्युअर आहेत किंवा त्यांना आता दुःख होत आहे माझ्या जाण्याचं, आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो योहानाच्या 12व्या अध्याय 14व्या अध्यायामध्ये की तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा, पित्यावर विश्वास ठेवा. आणि तो त्यांना सांत्वन करत आहे, विश्वास ठेवा. आणि मग तो काय सांगत आहे, तो म्हणत आहे की मी जातो माझ्या पित्याकडं आणि मी त्या पित्याला विनंती करीन आणि मग तो काय करेल, तो तुम्हाला दुसरा कैवारी, पंडित रमाबाईचं भाषांतर फार सुंदर सांगतं, पाराक्लेत पाठवेल आणि तो तुम्हाला सत्यात चालवेल. आणि तो येशू ख्रिस्त म्हणतो की यरूशलेम सोडून कुठेही जाऊ नका. येशू ख्रिस्त काय सांगत आहे, जोपर्यंत तो आत्मा तुमच्यावर येणार नाही तोपर्यंत कुठेही जाऊ नका. किती सुंदर येशू ख्रिस्त शिष्यांना मार्गदर्शन करत आहे. तो म्हणतो तुम्ही गेला तर काहीही सेवा तुमच्या हातून घडणार नाही, कारण तो म्हणतो की येशू ख्रिस्त आला 30 वर्ष तो या भूतलावर राहिला. त्याला माहित होतं का
तो देवाचा पुत्र आहे म्हणून? माहित होतं ना त्याला? माहित होतं देवाचं वचन? तो लहानपणापासून याजक लोकांबरोबर वादविवाद घालत होता, बरोबर आहे का नाही? पण असं लिहिलंय का बाप्तिस्मा व्हायच्या आधी येशू ख्रिस्त सेवा करत होता? नाही, तर तो वाट बघत होता. कधी? त्याचा अभिषेक होण्याचा. आणि जेव्हा त्याचा अभिषेक झाला, असं लिहिलेलं की पवित्र आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर उतरला. आणि मग पवित्र आत्मा उतरल्यानंतर तो काय केला? सेवेला सुरुवात केली. आता तो त्याच्या शिष्यांना सांगत आहे की जसं मी त्या पवित्र आत्म्याची वाट बघितली, जरी मी आईच्या उदरात असताना माझ्यावर बाप्तिस्मा झालेला आहे, पवित्र आत्म्याचा अभिषेक योहानाचा आणि येशू ख्रिस्ताचा त्यांच्या आईच्या उदरात असतानाच स्पर्श झाला होता, लक्षात ठेवा त्यांना. पण जेव्हा ते सेवा करणार होते, जोपर्यंत बाप्तिस्मा होत नाही, जोपर्यंत पवित्र आत्मा येत नाही त्यांच्यावर, तो अभिषेक होत नाही, येशू ख्रिस्तानी सेवा केली नाही. आणि तो शिष्यांना सांगत आहे यरूशलेमेमध्ये जाऊन काय करा? थांबा. घाई गडबडीत सेवेला पळू नका. तुम्हावर मी काय करीन? पवित्र आत्म्याचा वर्षाव करेन, तुमच्यावर पवित्र आत्मे मी घालीन. आणि मग पवित्र आत्मा तुम्हाला कशात चालवेल? सत्यात चालवेल, असत्यात चालवणार नाही, कल्पनेच्या जगामध्ये चालवणार नाही, तर पवित्र आत्मा तुम्हाला लीड करेल. आणि पवित्र आत्मा सामर्थ्यानं तुमचा उपयोग करून घेईल. पवित्र आत्मा तुमच्यासाठी मार्ग मोकळे करील. बंद झालेले दरवाजे पवित्र आत्मा तुमच्यासाठी उघडेल. पण तुम्ही काय करा? शांत राहा, स्तब्ध राहा, वाट बघा. मी तुमच्यावर काय करणार आहे? पवित्र आत्मा पाठवणार आहे. येशूचं स्वर्गारोहण झालं आणि येशू ख्रिस्त कुठे गेला? पवित्र स्थानामध्ये गेलेला आहे. आणि मग बघा, प्रथम फळाच्या दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी येशू ख्रिस्त आत गेला नाही. आपण बघितलं की याजकांना ती पिंडी कुठं उभा कुठं राहायचं आहे? दर्शन मंडप, म्हणजे गंगाळ आणि दर्शन मंडपाचं द्वार, या द्वारासमोर उभा राहून काय करायचे? ती ओवाळायची आहे. आणि येशू ख्रिस्त तिथं जाऊन तो वापस आला आणि पित्याकडून मंजुरी घेऊन आला की खरं तो उठलेला आहे आणि तोच उठलेला नाही, तर जे त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत तेही उठवले जाणार आहेत. आणि म्हणून ते पूर्ण शेताचं प्रतिनिधी म्हणून ती पिंडी येशू ख्रिस्त घेऊन गेलेला आहे. आणि प्रथम फळ म्हणून मी नवा जन्म, मी पुनरुत्थित झालेलो आहे. आणि जे माझ्यावर विश्वास ठेवणार आहेत ते मेले असले तरी जगणार आहेत, आणि जे जिवंत आहेत ते काय असणार आहेत? पुनरुत्थित होणार आहेत, नव्या शरीरामध्ये येणार आहेत. येशू ख्रिस्त डिक्लेअर करत आहे. तो पुन्हा शिष्यांबरोबर येत आहे. आणि 40 दिवस येशू ख्रिस्त काय केलेला आहे? त्या शिष्यांना वेगवेगळ्या प्रकारे तो कुणाकुणाला 500 पेक्षा अधिक लोकांना तो भेटत आहे. आणि तो दाखवत आहे की मी तुमच्याबरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्याबरोबर असणार आहे. आणि मग त्याला माहित होतं की आता आपल्याला दुसरं कार्य करायला जायचं आहे. आणि मग तो दुसरं कार्य करायला पवित्र स्थानात तुमचा नामचा मुख्य याजक म्हणून आज जाणं त्याचं क्रमप्राप्त होतं, कारण या क्रमानं त्याला येणं हे गरजेचं होतं. हा नमुना आहे येशू ख्रिस्त जो सेवा करणार आहे, तो पायऱ्या ज्या पार करणार आहे त्या पायऱ्या त्याला जाणं गरजेचं होतं. आणि म्हणून तो भेटतो. आणि मग आता तो आत गेल्यावर पहिली गोष्ट तो करतो की पवित्र आत्मा मंडळीवर टाकतो, म्हणजे मंडळीची स्थापना करतो आणि पवित्र आत्मा त्यांच्यावर टाकतात. म्हणून पेंटिकॉस्टचा सण हा मंडळीसाठी फार महत्वाचा
आहे. आता लेवी याचा 23वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये आम्हाला ह्या पेंटिकोसचा सण किंवा 50व्या दिवसाचा सण आम्हाला पाहायला मिळत आहे. शब्बातानंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार शब्बात दिवस, दुसरा दिवस म्हणजे रविवार. शब्बातानंतरच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पिंडी आणाल. त्या दिवसापासून पुरे 7 शब्बात मोजावेत. इथं आपण मागच्या वेळेस याचा थोडा भाग आपण ऑलरेडी घेतलेला आहे की पुरे, अपूर्ण नाही, जास्त नाही. आणि मग म्हणून आम्ही बघितलं की हा पूर्ण कधी झालं तर पवित्र आत्मा कधी आला तर सकाळी 9 वाजता. पेत्र म्हणतो की हा तर अजून पहिला प्रहर आहे, दिवसाचा 3रा तास आहे. आणि त्या 3ऱ्या ताशी आलं म्हणजे तिथून अलीकडे 50 दिवस जरी घेतले तर प्रथम फळाचा सण 9 वाजता तो याजक काय करत होता, सकाळी येऊन ते फळ, प्रथम फळाची ती पिंडी ओवाळत होता. आणि म्हणून पुरे शब्बात मोजावेत. 7व्या शब्बाताच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 50 दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वर प्रित्यर्थ नवे अन्नार्पण करावे. तुम्ही आपल्या निवासस्थानातून 2 दशमांश एफाभर सपीठाच्या 2 भाकऱ्या ओवाळणीसाठी आणाव्यात. त्यात खमीर घालून भाजलेल्या असाव्यात. परमेश्वर प्रित्यर्थ हे प्रथम उपजाचे अर्पण होय. आता बघा, आपण बघितलं मागच्या वेळेस की बेखमीर भाकरीच्या सणाच्या वेळेस त्या भाकरीमध्ये काय असता कामा नये, खमीर असता कामा नये. आपण हेही बघितलं की दर्शक जे आहेत, सिम्बॉल्स जे आहेत पवित्र शास्त्रात, हे बदलणारे आहेत. आणि आम्ही हिब्रू शब्दाचा अर्थही बघत आहोत की हिब्रू शब्दामध्ये कुठल्याही प्रकारे सगळे शब्द हे क्रियावाचक शब्द आहेत, क्रियापद किंवा कृतिशील शब्द वापरले जातात. आणि म्हणून यहुदी कुठल्याही शब्दाकडं तो कृतिशील असं बघत आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की खमीर बघता असता ते खमीराचं स्वरूप बघायचं नाही, ते पांढरा आहे, काळा आहे, काय आहे, तर त्याचं काय आहे, कृती काय आहे हे बघणं फार गरजेचं आहे. आणि खमीराची कृती आहे फुगवणे किंवा वाढवणे. आणि आपण बघितलं की बेखमीर भाकरीमध्ये आम्ही त्याचं काय बघणं, आणि हिब्रू शब्दामध्ये रूट सिस्टीम आहे. आणि ते 3 शब्द जे 3 अल्फाबेट जेव्हा येतात तेव्हा तो एक शब्द तयार होतो. पण 4-5 शब्द अल्फाबेट करून जर एक शब्द आला असता तर त्याचे मेन 3 शब्द, 3 अल्फाबेट्स बघणं आणि ते काय दर्शवतात हे बघणं फार गरजेचं असतं. म्हणून 3 शब्द अल्फाबेट जर असतील तर त्याला धरून असलेले सगळे शब्द आहेत, ते 3 अल्फाबेट असलेले धरून सगळे शब्द आहेत, ते सगळे शब्द त्या मेन 3 अल्फाबेट जे दर्शवत आहेत त्याला धरूनच असतात. आपण याचा अभ्यास नंतर हिब्रू जेव्हा आपण शिकणार आहे त्यामध्ये आम्ही शिकणार आहोत. आणि म्हणून कुठलाही शब्द बघताना त्याचे रूट वर्ड बघायचे आहेत आणि तो रूट वर्ड कशाच्या दृष्टिकोनातून लिहिलेला आहे. आता इकडं बेखमीर भाकरीमध्ये खमीर आहे, ते घालू नये म्हणून सांगितलेलं आहे. आणि इथं ते पापाचं दर्शक आहे. खमीर हे पापाचं दर्शक आहे. म्हणजे पाप जरा जरी आमच्यामध्ये आलं तर ते काय करायला लागतं, फुगवायला लागतं ना. पीठ कसं फुगायला लागतं तसं ते आमच्यामध्ये फुगायला लागतं. आणि मग एक पाप आम्हाला दुसरं पाप करायला होतं, दुसरं पाप आम्हाला तिसरं पाप करायला लागतं, आणि मग आम्ही पाप करत बसतो. आणि म्हणून एक पाप आमच्यामध्ये येऊ नये म्हणून आम्ही बेखमीर असणं फार गरजेचं आहे. आता इथं मात्र सांगितलेलं आहे पेंटिकॉसच्या दिवशी काय करा, 2 भाकरी आणा आणि काय करा, त्यामध्ये खमीर घाला. आता या ठिकाणी खमीर हे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. मागच्या वेळेस आपण याच्यावर डिटेल शिकलेलो आहोत. आता खमीर काय करतं,
वाढवतो. आता हे खमीर कशात घालायला सांगितलं आहे? भाकरीत घालायला सांगितलेलं आहे. आणि ही मंडळीची स्थापना आहे. तो म्हणतो आता मी पवित्र आत्मा घालणार आहे. मग तो पवित्र आत्मा नुसता येऊन तुमच्यामध्ये राहणार नाही, तर तुम्हाला तो काय करणार आहे? वाढवणार आहे. जसं खमीर पाप वाढवतं, तसं पवित्र आत्मा जेव्हा मंडळीत येतो, मंडळीला काय करतं? आत्मिक दृष्ट्या वाढवायला लागतं. आणि आता तो म्हणत आहे की घालत आहे, पण आता तो म्हणत आहे की घरातून येताना कसं या? 2-2 या. समजतंय? 2 भाकऱ्या घेऊन या. एक घेऊन या म्हणले का? येशू ख्रिस्तानं त्याच्या शिष्यांना सेवेला पाठवलं. किती पाठवले? 2 नाही का? आणि म्हणून 2, म्हणून उत्पत्तीमध्ये सांगितलेलं की आदामाकडे बघून तो एकटा असणं बरे. मग कोण पाहिजे त्याच्याबरोबर? जोडीदार दिला नाही का? जेव्हा शिष्यांना तो कामगिरीवर पाठवत आहे, तो कायसं म्हणत आहे? 2 जावा. पण दुःखाची गोष्ट आहे नाही का? आम्हाला एकटं जावायला आवडतं, पण जेव्हा आम्ही एकटं जातो, परमेश्वरांची आम्हाला सहचारणी दिलेली आहे, तिला घेऊन जेव्हा आम्ही सेवेला जात नाही, आमच्या सेवा कधीच पूर्णत्वाला जात नाहीत. आणि मग आम्हाला त्या सेवेमध्ये अनेक अडचणी येत असतात. आणि म्हणून 2 जाणं फार गरजेचं आहे. आणि ते सांगितलेलं की 2 भाकऱ्या दशमांश पीठात 2 भाकरी ओवाळणीसाठी आणाव्यात, त्यात खमीर घालून भाजलेल्या असाव्यात. कशा असाव्यात? भाजलेल्या, कच्च्या असू नाही. कशा असाव्यात? पक्क्या असाव्यात नाही का? जेव्हा आम्ही सेवेला जाणार, आम्ही पूर्णत्वानं भरलेलं असावं. आमच्याकडे वचन असावं, आमच्याकडे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असावं. अपूर्ण जर आम्ही गेलं कच्चं, तर आमची सेवा, ज्या कार्यासाठी आम्ही गेलेलो आहोत, ते कधीच पूर्ण होणार नाही. आता ह्या घटनेची जगी घोषणा झाली होती का? आता येशू ख्रिस्ताने, आपण बघत आहोत नव्या करारामध्ये, प्रत्येक येशू ख्रिस्त करणाऱ्या घटनेच्या आधी आम्हाला जगी घोषणा केलेली आढळते. आणि परमेश्वर हे का करत आहे? की हे आम्हाला समजावं, की आम्ही ते आकलन करून घ्यावं, की अरे जुन्या करारात ते घडणार आहे म्हणून लिहिलेलं आहे, आणि ते घडत आहे. आणि घडत असताना जगी घोषणा करण्यात आलेली आहे की हे घडणार आहे. आता वेळ आलेली आहे आणि हे घडत आहे. कशासाठी? आम्हाला हे समजावं की ख्रिस्त त्याच्या कॅलेंडर प्रमाणे चालत आहे, आणि तो आता पुढचं पाऊल कुठलं उचलणार आहे ते ऑलरेडी आधी आमच्याकडं सांगितलं गेलेलं आहे. आता या पेंटिकॉस्टच्या सणाची जगी घोषणा झाली होती का? झाली होती का? झाली होती का? कधी झाली होती? कधी झाली होती? प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय. प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय. आता या घटनेची जगी घोषणा करण्यात आली होती. कशी आली होती? बघा, अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. एक अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या. आणि 3री गोष्ट, विश्वासणारे जे एकत्र त्या खोलीमध्ये यरुशलेमेमध्ये बसले होते, ते सगळे निरनिराळ्या भाषा बोलू लागले. आता हे कधी घडलं? अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्याचा आवाज कधी आला? अग्नीच्या जिभा कधी दिसल्या आणि प्रत्येकावर त्या उतरल्या, प्रत्येकावर एक अशा बसल्या. विश्वासणारे निरनिराळ्या भाषा बोलू लागले. हे कधी घडलं? कधी घडलं? हो की, मग पेंटिकॉस्टचा दिवस हा कधी घडला होता?
प्रथम फळाच्या सणानंतर बरोबर जेव्हा 50 दिवस पूर्ण होतील त्या दिवशी, आता ही भविष्यवाणी ख्रिस्ताने पूर्ण केली. प्रेषितांची कृती 2 अध्याय पहिली 4 वचन. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला. ते सर्व एकत्र जमले होते. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व त्या घरात जे बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिबांसारख्या जिबा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने काय झाले परिपूर्ण झाले. आता बघा, जेव्हा पवित्र आत्मा येतो तो अर्धवट तुम्हाला काहीही देत नाही. जेव्हा पवित्र आत्मा उतरतो तो आम्हाला परिपूर्ण करतो, कारण पवित्र आत्मा हा देव आहे. त्रैक्यता, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. उत्पत्तीमध्ये आम्हाला पाहायला मिळतो पृथ्वीवर कोण तळपत होतं, तर देवाचा आत्मा, आणि तो सामर्थ्यशाली आत्मा आहे. आणि तो जेव्हा येतो मानवावर तो त्यांना परिपूर्ण करतो. आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तस तसे ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. आता इथं जरा भाषांतरात प्रॉब्लेम आहे, पण जेव्हा आम्ही किंग जेम्स व्हर्जन वापरतो, जे हिब्रू मधून ट्रान्सलेशन केलेलं आहे त्यातल्या त्यात बरोबर आहे. पण ओरिजिनल हिब्रू वाचलं तर ते एकदमच प्युअर आहे. जरा किंग जेम्स त्यातल्या त्यात प्युअर आहे. 24 कॅरेट 22 कॅरेट असं आहे नाही का, सोनं कसं प्युअरिटी आहे तसं ते ओरिजिनल 24 कॅरेट हिब्रू, 22 कॅरेट किंग जेम्स ओरिजिन, 18 कॅरेट पंडित रमाबाईचं भाषांतर, आणि मग पुढची भाषांतर मग ते बेंटेक्स अशा प्रकारामध्ये. आणि म्हणून आम्ही बायबल स्टडी, ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्ही देवाच्या वचनात मुळावलेलं आणि त्या वचनात सत्य काय आहे ते बघणं फार गरजेचं आहे. इंग्लिश काय म्हणते आहे का कोणाकडं? वेन द डे ऑफ वेन द डे ऑफ पेंटिकॉस्ट वॉज फुल्ली कम. तुमच्या भाषांतर काय लिहिलंय? ऍट फुल्ली कम. म्हणजे आपण जे हिच्यात बघितलं लेवीमध्ये की प्रथम फळानंतर बरोबर 50वा दिवस जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तो सण असणार आहे पेंटिकॉस्टचा. बरोबर आहे. आता इथं फार सुंदर लिहिलं आहे, वेन द डे ऑफ पेंटिकॉस्ट वॉज फुल्ली कम, म्हणजे सकाळी 9 वाजता येशू ख्रिस्तानी प्रथम फळ म्हणून येशू ख्रिस्ताकडे परमेश्वराला जाऊन भेटून दर्शन मंडपाजवळ आला, म्हणजे प्रथम फळाचा सण त्यानं साजरा केला, तो पुनरुत्थित झाला आणि परमेश्वराकडून अप्रुव्हल घेतलं 9 वाजता. तिथून 50 दिवस पूर्ण झाले. वेन द डे ऑफ पेंटिकॉस्ट वॉज फुल्ली कम they were all with one accord in one place. ते एकाच ठिकाणी एका अंतःकरणात एकत्र होते. आणि जेव्हा तो वेळ पूर्ण झाली सकाळी 9 वाजता पवित्र आत्मा त्यांच्यावर आलेला आहे. अग्नीच्या जिभा प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. बघा,
पेत्रावर 1-2 बसल्या, मत्तयावर 1 बसली, योहानावर 4 बसल्या. अशा बसल्या का? कशा बसल्या? प्रत्येकावर 1-1, म्हणजे प्रत्येक सेवकावर, प्रत्येक प्रेषितांवर समान सामर्थ्यानं त्या बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जस तशी त्यांना वाचा दिली तस तसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. आता इथं निरनिराळ्या भाषा म्हटलेलं आहे. आता निरनिराळ्या भाषेचं ज्ञान त्यांना पवित्र आत्म्यानं दिलं. आता अनेक लोकांना या अन्य भाषेच्या ज्ञानाचा इतका अभाव आहे. आणि मग बघा पवित्र आत्मा आला, सिक्वेन्स बघा, पवित्र आत्मा आला आणि त्यानं काय दिलं? अन्य भाषेचं दान दिलं. इथं पवित्र आत्मा आलेला नसतोय, आलाय म्हणून दाखवण्यासाठी अन्य भाषा बोलल्या जातात. म्हणजे ते डॉक्टर पण चक्रावतोय, याला काय झालंय? असं का बोलायला लागलाय? उलट चाललेलं आहे. लोकांना समजावं की मला पवित्र आत्मा आलाय म्हणून मी अन्य भाषेत बोलतो. आता इथं जरा केस स्टडी करूया आपण. बरेच सुधारण्याची गरज आहे ख्रिस्ती लोकांना, आणि विशेष करून जे सेवक आहेत, नाही का? आणि मी का सांगत आहे, मी काल बायबल स्टडीला पण घेतलं की स्वप्न, योग म्हणतो की स्वप्न स्थितीत परमेश्वर त्याचे दृष्टांत देतो, नाही का? पण ते स्वप्न स्थितीत परमेश्वराने दिलेले दृष्टांत कुठले आहेत आणि मनी वसे ते स्वप्नी दिसे ते कुठलं आहे? दोघांचा फरक आम्ही नीट समजणं आणि मग सेवेला जाणं फार गरजेचं आहे. नाही तर कपडे बिपडे सोडून तिथून पळून यायला लागतं. त्याच्यापेक्षा आपल्या सेवा देवाला भिवून आणि देवाच्या सामर्थ्यात करणं, आणि पवित्र आत्मा आपल्याला कुठं घेऊन जाईल तिथं जेव्हा आम्ही जातो परिपूर्ण सेवा त्या ठिकाणी घडली जाते. पण जर अपूर्ण सेवा जर होत असेल तर आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ते देवापासून नव्हतं. पवित्र आत्मा त्यात तुम्हाला लीड करत नव्हता, आणि म्हणून आम्ही ते नीट समजून घेणं फार गरज. ह्यात अन्य भाषेच्या ज्ञानाचा उद्देश काय आहे? आता येशू ख्रिस्त आम्ही बघतो त्याच्या सेवा कार्यात परिपूर्ण जीवन जगला का हो? परिपूर्ण जीवन जगला. येशू ख्रिस्त अखिल मानव जातीच्या पापासाठी वधस्तंभे मेला का? येशू ख्रिस्त या गंगाजवळ पुनरुत्थित झाला का? झाला का? आणि मग मत्तयाच्या शेवटच्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळते की येशूचं काय झालेलं आहे? स्वर्गारोहण झालेलं आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो जसं मला वर येत्याला पाहाल तसं तुम्ही मला पुन्हा येत्याला सुद्धा पाहणार आहे. आणि मग त्याचं काय झालं? स्वर्गारोहण झालं. झालं का नाही? झालं का नाही? आणि मग तू कशासाठी गेला? घर बांधायसाठी? पुनरुत्थानानंतर तो कुठं गेलेला आहे? शिकलो आपण साहेब, पवित्र स्थानात गेलेला आहे. तिथं काय करत आहे तो? घर बांधत आहे. विटा घेऊन गेलाय, सिमेंट माती घेऊन गेलाय, तिथं तुमच्या आणि आमच्यासाठी घर बांधत आहे. काय करत आहे तो? आमच्यासाठी मध्यस्थीचं काम करत आहे. तो काय म्हणून तिथं गेलेला आहे? इथं तो वधलेला कोकरा आहे,
तिथं आता तो काय म्हणून कार्य करत आहे? तो मुख्य याजक म्हणून तो आमच्यासाठी मध्यस्थीचं कार्य करत आहे. आता या येशू ख्रिस्तानं केलेले हे कार्य आहे. तो या छावणीमध्ये भूतलावर मानवरूप धारण करून आला, पापी लोकांमध्ये वस्ती केली, त्यानं परिपूर्ण जीवन जगला आणि ते जीवन जगत असताना त्यानं तुमच्याने आमच्यासाठी धार्मिकतेचा जागा शिवला. मग तो या वेदीजवळ आला. त्या वेदीवर काय झालेलं आहे? पापासाठी अर्पण झालेलं आहे. त्यानं अखेर मानव जातीच्या पापासाठी खंडणी भरून आम्हाला मुक्ती दिलेली आहे. बरोबर आहे? आम्हाला नीतिमान बनवलेला आहे आणि त्याला पुरण्यात आलं. मग तो प्रेत कबरेतच राहिला का? तो पुनरुत्थित झाला आणि तिथं आम्हाला काय केलेलं आहे? पुनरुत्थान आम्हाला नव्या जन्मामध्ये आणलेलं आहे. आता आम्ही मरणाचं जे राज्य होतं आमच्यावर ते गेलेलं आहे. जेव्हा मी ख्रिस्ताच्या रक्ताच्या खाली आलेलो आहे, खंडणी भरलेली आहे, आता माझ्यामध्ये ते मरण राज्य करत नाही, तर त्या नव्या जन्माने मला ख्रिस्तानं त्याच्यामध्ये उठवलेलं सुद्धा आहे. आता ख्रिस्त उठवला गेलेला आहे आणि तो याजक म्हणून आत गेलेला असताना लोकांना कळणं गरजेचं आहे की नाही? येशू ख्रिस्ताचं भूतलावरचं कार्य आणि आता तो जे करत आहे ते कार्य लोकांना समजणं गरजेचं होतं का? होतं का? आता हे कोण जाऊन सांगणार होतं? हे शिष्य जे प्रेषित आहेत. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणला, आधी जाऊ नका, मला ते कार्य काय होऊ दे, पूर्ण होऊ दे. मी जातो माझ्या पुढच्या कार्याला आणि मी तुमच्यावर काय करणार आहे? पवित्र आत्मा टाकणार आहे आणि तो तुम्हाला काय करणार आहे? हे मी केलेलं काम तुम्हाला तर कुणाला करायचंय? जाऊन त्या शिष्यांनी लोकांना जाऊन सांगायचं आहे. पण एक समस्या होती. समस्या काय होती माहिती आहे? हे सगळे शिष्य एकच भाषा बोलत. समजलं? बहुतेक काही लोक म्हणतात ते अरेमिक बोलत होते, असं स्कॉलर लोकांचं म्हणणं आहे, अभ्यास आहे की ते म्हणतात की कदाचित ते शिष्य अरेमिक भाषेमध्ये बोलत होते. पण प्रेषित 2:5 काय सांगते बघा. आता त्या ठिकाणी बघा, ह्या सणाला बघा, येशू ख्रिस्ताला धरायच्या आधीपासून त्या रोमन अधिकाऱ्याला टेन्शन आलं होतं. काय आलं होतं माहित आहे? हे सणाचे दिवस होते. ओलांडण सण होता प्रथम फळाचा, आणि प्रथम फळाचा सण फार महत्वाचा होता. ही असं लिहिलेलं आहे की 12 वर्षावरील सगळ्या लोकांनी, यहुदी लोकांनी यरूशलेमेत येणं आणि हे सण साजरं करणं त्यांना बंधनकारक होतं. आणि म्हणून हे जे जगातून पांगलेले जे यहुदी लोक होते ते सगळे कुठं आले होते? यरूशलेमेत आले. पिलातानं म्हणलं नाही का, थांबा, ते आता काय जास्त दंगल बिंगल होईल का? कारण हे सगळे ह्यांची लोक जमलेले आहेत, जास्त आहेत. म्हणून जरा शांतीनं घेतलेलं बरं, नाही तर आपलं काय खैर नाही. म्हणून त्याला टेन्शन होतं. काय लिहिलं वाचा, 2 ते 5 वचन. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक त्यावेळेस बघा, ह्या यरूशलेमेत काय झालं होतं? त्यावेळेस आकाशाखाली जेवढी राष्ट्र आहेत, प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरूशलेमेत राहत होते. आकाशाखालील सगळ्या राष्ट्रात पांगलेले जे यहुदी होते, जे धार्मिक होते, ते आले होते धार्मिक सणाला. ते सगळे कुठं होते? यरूशलेमेत होते. आता मला सांगा, भारतातून यहुदी लोक गेला, आता त्याला बरेच वर्षे यहुदी महाराष्ट्रात राहिल्यामुळे त्याला मराठी येत होती. काही पाकिस्तानातले होते, त्यांना पाकिस्तानी काय होती ती
सिंध भाषा येत असेल, हां काय काश्मीरमधनं गेले त्यांना काश्मीरी भाषा येत असेल, हां आणि अफगाणिस्तान आणि मग UK US मधनं जरा इंग्लिश येत असतं आणि ह्या बिचाऱ्या शिष्यांना एकच भाषा येत होती. कुठली येत होती? ॲरेमिक येत होती. हां आता प्रॉब्लेम होता की जगाला राष्ट्राचे जे यहुदी लोक आले होते त्या सगळ्या लोकांना हे शुभवर्तमान सांगितलं जाणं, येशू ख्रिस्तानं केलेलं कार्य सांगितलं जाणं आणि तो आता काय कोणती सेवा कार्य सुरू केलेली आहे आणि 2000 वर्षे तो काय करत आहे? ती सेवा करत आहे. आता तुम्हाला आम्ही सुद्धा तेच आत्मा आमच्यावर आलेला आहे आणि तो आत्मा काय करायचा आहे तो आम्हाला सांगत आहे की जाऊन येशू ख्रिस्ताने ह्या भूतलावर केलेलं कार्य आणि आता वर्तमान काळात तो करत असलेलं कार्य जाऊन लोकांना सांगा. आता सांगायचं होतं. आता पवित्र आत्मा आला आणि त्यांना काय सांगितलं? त्यांच्या ऑटोमॅटिक त्यांना काय आली? त्या भाषा येऊ लागलं. पुढे लिहिले काय काय की कोणकोणत्या प्रकारे कोणकोणते लोक आले होते ते तुम्ही पुढच्या एका लिस्टमध्ये दिलेलं आहे. पण काय झालेलं आहे बघा, हे बोलत होते आणि ह्या लोकांना आश्चर्य वाटलं ऐकणाऱ्यांना, अरे हे गालिली लोक हे आमच्या समोर लहानाचे मोठे झाले, शाळेत तर गेले नाहीत आणि फटाफट इंग्लिश बोलले. गालिल्यातून बाहेर गेला नाही, तू मराठी बोलला नाही. फरक समजतोय आपल्याकडच्या अन्य भाषा आणि इथल्या अन्य भाषा काय? जमीन आसमानचा फरक आहेत. आणि पुढे लिहिलंय ही मी जे काय बोलत होतो ते दुसऱ्याला समजत होतं त्याच्या भाषेत. आमच्या इथं कुणाला काही समजत नाही, ते म्हणणाऱ्याला बी काय समजत नाही आणि ते ऐकणाऱ्याला तर अजिबात समजत नाही. लक्षात ठेवा, आम्ही शिकत आहोत आणि हे शिकणं, कारण बऱ्याच चुकीच्या गोष्टी आलेल्या आहेत आणि कुठेतरी आम्ही ते सॉर्ट आउट करून आम्ही योग्य मार्गाने जाणं हे फार गरजेचं आहे. आम्ही दृष्टांताबद्दल शिकत आहोत, इथं आम्ही अन्य भाषेबद्दल शिकत आहोत. बघा, पवित्र आत्मा येतो आणि तो गोंधळ घालत नाही. पवित्र आत्मा हा गोंधळाचा आत्मा नाही आहे, तर तो शिस्तीचा आत्मा आहे. शिस्त असणं आणि तो जेव्हा येतो आम्हाला तो शिस्तीमध्येच चालवत असतो. आणि म्हणून आपण बघितलं की अन्य भाषेचा उद्देश काय होता? प्रेषितांनी निरनिराळ्या देशातील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्यांना येशू ख्रिस्ताचं परिपूर्ण जीवन सांगणं, येशू ख्रिस्ताने मानव जातीसाठी केलेलं अर्पण सांगणे, येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान सांगणे आणि येशू ख्रिस्त प्रमुख याजक म्हणून पवित्र स्थानात तो गेलेला आहे आणि त्या ठिकाणी तो सेवा करत आहे हे सांगणं हा अन्य भाषेचा उद्देश होता, आहे आणि असणार आहे. आणि म्हणून पवित्र आत्मा येतो तेव्हा आपल्यावर येतो, आपण सांगावं, नुसतं बसू. पवित्र आत्मा येतो आम्ही सांगावं. मग जी भाषा दिलेली आहे आपल्याला त्या भाषेत तर पहिलं सांगूया. मग परमेश्वराची नक्की इच्छा असेल दुसऱ्यांना जाऊन सांगायची तर पवित्र आत्मा ते दान आहे पवित्र आत्म्याचं. आणि दान हे मागून मिळत. मी कल्पना केली माझ्याकडं हेलिकॉप्टर आहे, कल्पना करायला मला काय अडचण, पण वास्तविक स्वरूपात आहे का? ते दानांचं पण असंच आहे. मी रोज म्हणलो माझं हेलिकॉप्टर मी आत जाणार आणि बसणार आणि ओढून येणार, माझ्या कल्पनेतच आहे सगळी. आयुष्यात मी कधी बसणार नाही आणि जाणार बी नाही जोपर्यंत त्या कल्पनात
आहे, पण जर देवानं ते दिलं तर ते मला दिलेलं आहे ते मी रोज फिरून येणार. बरोबर आहे. दान हे दान आहे. आम्ही मागून जबरदस्तीनं बोलून ढोंग्यासारखं मला मिळालंय म्हणून काहीही उपयोग नाही. जेव्हा ते येतं माझ्या जीवनात ते कार्यान्वित होतं आणि त्याचे परिणाम आम्हाला दिसतात. समजलं. आणि म्हणून आणि हे कशासाठी सांगितलेलं आहे? येशू ख्रिस्ताचं संपूर्ण जीवन आणि कार्य. मी अनेक लोक बघितलेले आहेत, सो कॉल्ड पवित्र आत्म्याचे अभिषेक झालेले लोक, त्यांना देवाच्या वचनाचं अ का ब माहीत नाही. ह्या जे कार्य येशू ख्रिस्तानं भूतलावर केलं, जे कार्य तो करत आहे त्यातील एकही माहीत नाही. आणि परवाच मी एक ऐकलं की बाप्तिस्मा देण्याचं दान, की परवा मी ऐकलो की परमेश्वरानं पाळक साहेब आमच्या मुलाला, आणि ती पोरग चौकात बसलेलं असतं बघ काय काय करत, आणि त्याबद्दल मला सांगितलं पाळक साहेब आमच्या मुलाला लोकांना बाप्तिस्मा देण्याचं दान आहे. कुठं आहे पवित्र शास्त्रात ही दान? नाही. हे आम्ही चुकीच्या कल्पना, चुकीचे दृष्टांत घेतलेत आणि हे सिद्धांत म्हणून काय करत आहे, आम्ही त्यावर लोकांना चालवत आहे. फार धोकादायक आहे. आणि म्हणून जे देवाच्या वचनात नाही ते नाही, आणि जे देवाच्या वचनात आहे ते दिलेलं आहे, त्याचे परिणाम काय आहेत, त्याची चिन्ह काय आहेत ते आम्ही तपासणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आता हे दान हे सांगण्यासाठी दिलेले आहेत की शुभवर्तमान आम्ही जाऊन घोषणा करावी, आणि शुभवर्तमानाची घोषणा करण्यासाठी पवित्र आत्मा येतो आणि आम्हाला इक्विप्ड करतो. बघा काल यानं चर्चमध्ये एक 100-150 लोकांमध्ये संदेश दिला. आनंद वाटला यशने. का? कारण परमेश्वर त्याचा उपयोग, लहान वय आहे पण न घाबरता अर्धा तास कॉंग्रिगेशन समोर बोलणं, आणि ते पण परिपक्व कॉंग्रिगेशन समोर बोलणं, हे देवाचं कार्य. आम्ही जेव्हा त्याच्या स्वाधीन होतो शुभवर्तमानासाठी, नाही पाळक साहेब मी तयारी करतो, माझी तयारी झाली नाही, तुम्ही उभा राहा परमेश्वर मध्ये, मी तुझ्या मुखात काय घालेन, शब्द घाल. पण तयारी तर करावं आम्ही. पवित्र आत्मा येऊ मग आम्ही काम करणार नाही. तू तयारी आहे म्हणलास, मी आहे यशासारखं, मला पाठव. पवित्र आत्मा लगेच आमच्यावर येणार आहे आणि आम्हाला जे लागणार आहे त्या कार्यासाठी ते आम्ही नाही पुरवणार आहे, तर तो आम्हाला काय करणार आहे, पुरवणार आहे. आणि म्हणून आता या घटनेची वेळ काय होती, ही घटना कधी घडली? 15वं वचन सांगते. पहिला प्रहर नाही का. आता प्रहराची मोजायची एक संख्या, एक पद्धत वेगळी आहे, तासाची मोजायची पद्धत वेगळी आहे. काही भाषांतरात प्रहर दिलेले आहेत, काही जुन्या करारात 2 प्रकारचे प्रहर आहेत. एक 3 प्रहर, दिवसाचे 3 प्रहर आहेत आणि रात्रीचे 3 प्रहर आहेत. काही ठिकाणी रात्रीचे 4 प्रहर आहेत आणि दिवसाचे सुद्धा 4 प्रहर आहेत. आणि हे सगळे प्रहर आहेत ते जे तटावर जे रक्षक होते, वॉचमन, यरुशलेमेचे तट राखायला, त्यांच्यासाठीचे हे काय आहेत, मोजायचे आहेत. दिवसाच्या पहिला प्रहर एक, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर, मग रात्रीचे प्रहर मेन दिलेले आहेत, रात्रीचे प्रहर. आणि हे राखण करण्यासाठी तटाची होते. पण हे तास, काही भाषांतरात प्रहर आहे, पहिला प्रहर म्हणजे 3 तासाचा एक प्रहर किंवा 4 तासाचा एक प्रहर. आणि लिहिलंय की पहिल्या प्रहरामध्ये म्हणजे सकाळच्या पहिल्या 3 तासात
किंवा 4 तासात. आता ते कुठल्या प्रकारचा प्रहर आहे, 3 किंवा 4, म्हणजे फार काय फरक नाही, सकाळची संध्याकाळ झालेली नाही, तासातच फरक आहे. पण इंग्लिश भाषांतरात त्यातल्या त्यात छान दिलेलं आहे की सिन्स इट इज ओनली द 3rd आवर, 7, 8, 9, 9च्या दरम्यान तिसरा तास होता दिवसाचा, आणि दिवसाचा तो म्हणतो रात्रीचा नाही, तर तो दिवसाचा पहिला तास आहे. जर रात्रीचा म्हणला असता तर काय झालं, तर रात्रीचे 9 झाले असते. 24 तास 2 तासात 2 भागात केलेले आहे, एक दिवस आणि एक रात्र. दिवसाची नेहमी सुरुवात कधी होती? पवित्र शास्त्रात दिवसाची सुरुवात कधी होती? सायंकाळी जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा त्या दिवसाची सुरुवात आहे, आणि म्हणून अंधारातूनच नेहमी दिवसाची सुरुवात होते. आणि म्हणून पहिलं काय आहे, तर पहिलं अंधकार आहे. जगात पहिलं काय होता? अंधकार होता, आणि मग काय झाला? प्रकाश झाला. आणि म्हणून पहिला परमेश्वरा दृष्टीने पहिला दिवस अंधकारातून सुरुवात होतो आणि दिवस संपल्यानंतर तो संपतो. आणि म्हणून 2 प्रहर आहेत, सकाळचे प्रहर आहेत, संध्याकाळचे प्रहर आहेत. सकाळचे 12 तास आहेत, रात्रीचे 12 तास आहेत. आणि म्हणून आम्हाला हे समजणंही गरजेचं आहे. पुढच्या वेळेपासून आपण हिब्रू काय म्हणतो आपण सीझन्स आणि ॲग्रिकल्चर सीझन्स सगळे आपण बघणार आहे. हे जोपर्यंत समजत नाही आपल्याला पुढचं, तोपर्यंत हे सण आणि हे समजणार. म्हणून मी सण कुठलेही घेतलेले नाहीत, मी तुम्हाला फक्त कॅलेंडर सांगत आहे. आपण पुढच्या वेळेपासून सणांकडे जायच्या आधी आम्हाला हिब्रू पहिले ॲग्रिकल्चर कॅलेंडर समजणं फार गरजेचं आहे, कारण प्रत्येक ॲग्रिकल्चर कॅलेंडर प्रमाणेच परमेश्वरानं हे सीझन्स आणि सगळे दिलेले आहे. आता ही किती वाजता होती? सकाळचे 3 वाजले होते. आणि मग आता बघा, पेंटिकॉस्ट झाला, 50वा सण झाला. त्या दिवसापासून म्हणजे आपण बघितलं मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये आपण आता मार्च एप्रिलमध्ये नाही, आता एप्रिलमध्ये आपलं काय होणार आहे? प्रथम फळाचा सण असणार आहे, पुनरुत्थान असणार आहे, आणि मग तिथून 50 दिवस धरले तर काय असणार आहे? पेंटिकॉस्टचा सण असणार आहे. आता पेंटिकॉस्टच्या 50व्या दिवसानंतर जवळजवळ 7 महिने किंवा 7 महिने इस्रायलमध्ये पाऊस पडत नाही, उन्हाळा येतो आणि दुष्काळ पडतो. आता लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे, हे नीट समजणं फार महत्वाचं आहे. एप्रिल एंड ते ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये काय आहे? आता उन्हाळा आहे, कडक उन्हाळा, पाऊस नाही, लॉंग समर ड्राउट म्हणलेला आहे. 1 महिना 2 महिने नाही, 6 ते 7 महिने काय आहे? दुष्काळ आहे. आता हे इंटरेस्टिंग आहे बरं का. आता ह्या 7 महिन्यात एक सुद्धा सण परमेश्वरानं आम्हाला दिलेला नाही, यहुदी लोकांना दिलेला नाही. बघा 2 महिन्यात किती सण आहेत? 4 सण शिकलो आपण. पहिला सण पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवशी, बरोबर आहे ना? कुठला आहे? ओलांडनाचा. 15व्या दिवशी कुठला आहे? 16व्या दिवशी कुठला आहे? तिथून 50व्या दिवशी कुठला आहे? ओके. आता पेंटिकॉस्ट नंतर जवळजवळ 7 महिने एकही सण नाही. इथे आम्ही वसंत ऋतूतील 4 सण संपलेले आहेत. आता वसंत ऋतू म्हणजे आपण म्हणू शकतो अर्ली स्प्रिंग जे आहे, वसंत ऋतूची सुरुवात ओलांडन सणात होते, तर वसंत ऋतूचा शेवट पेंटिकॉस्टच्या सणाच्या वेळेस होते. आणि लेट समर आपण म्हणतो, किंवा शेवट
वसंत ऋतूचा शेवट हा पेंटिकॉस्टच्या सणाने होतो. म्हणजे वसंत ऋतूची सुरुवात ओलांडण सणाने, वसंत ऋतूचा शेवट पेंटिकॉस्टच्या सणाने होतो. आता वसंत हा कधी येतो माहित आहे? मे मध्ये. जवळजवळ पेंटिकॉस्टचा सण जवळजवळ मे च्या दरम्यान येतो. आणि मे मध्ये जसा आपल्याकडे उन्हाळा असतो, आपल्यापेक्षाही कडक उन्हाळा त्या ठिकाणी सुरुवात होते. आणि म्हणून पेंटिकॉस्ट सणानंतर जवळजवळ 7 महिने उन्हाळा व दुष्काळ येतो. व त्यावेळी कोणताच सण परमेश्वरानं दिलेला नाही. आणि या काळामध्ये कोणताच शेतमाल तयार होत नाही. कुठल्याही प्रकारचा शेताचा उपज तयार होत नाही. त्या ठिकाणी पाऊस नाही. आणि या उन्हाळ्याचा दुष्काळ सुरू झालेला आहे. आता बघा, आता आपण 2 गोष्टी बघत आहोत. हे निसर्ग परमेश्वरानं अशासाठी दिलेला आहे, हे तुम्हाला दाखवायला की आता पुढे काय होणार आहे. आता तुम्ही आणि आम्ही या दुष्काळात आहोत, बरोबर आहे. पेंटिकॉस्टचा सण, मंडळीची स्थापना सुद्धा आता मंडळीच्या दृष्टीने बघूया आपण. आता येशू ख्रिस्तानं मंडळीची स्थापना केली, बरोबर आहे. तुम्ही आणि आम्ही आता या त्या दुष्काळाच्या पिरियड मध्ये आहोत. आता मंडळी जिला कृपेचा काळ सुद्धा म्हणलेला आहे, तिथं दुष्काळ आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो माझाही छळ झाला, तुमचाही काय होणार आहे. तुम्हाला नाही आम्हाला त्या दुष्काळात काम करायचं आहे. उन्हात करतोय का आम्ही? हो पालक साहेब पंखा लावा, उष्णता झालेली आहे, पत्रा तापलेला आहे, घाम चाललेला आहे. पण येशू ख्रिस्त म्हणतो तुमची सेवा साधी सुधी असणार नाही. तुम्हाला आम्हाला एसी मध्ये सेवा करायला पाचारण केलेलं नाही. तुम्हाला आम्हाला गाड्या घोड्यावरनं प्रचार करायला सांगितलेलं नाही. कुठं करायचं आहे? उन्हात आणि दुष्काळात आमच्या सेवा परमेश्वराला अपेक्षित आहेत. आणि म्हणून हा पूर्ण वर्ष, हे 6 महिने, हे 7 महिने हा काय आहे? दुष्काळाचा महिना आहे. आणि तुम्ही आणि आम्ही आता या दुष्काळाच्या महिन्यात आहोत. आता तुम्ही प्रश्न विचाराल, पालक साहेब हे कधी संपणार आहे? आता एवढे सगळे टायमिंग आम्हाला समजलेलं आहे. आता ह्याचं पण जरा टायमिंग सांगितलं तर बरं होईल. जरा बघूया आपण टायमिंग आणि ख्रिस्ताचं पुढचं पाऊल काय असणार. आता बघा, हा दुष्काळ कधी संपणार आहे? बघा, प्रगटीकरण याचं 11वां अध्याय. बघा, हे कोइन्सिडन्स नाहीत. बघा, प्रगटीकरणामध्ये आता आपण चाललेलो आहोत. आता एक घडणाऱ्या गोष्टी आहेत. आता बघा, आता नीट समजून घ्या. वसंत ऋतूतील सगळे सण येशू ख्रिस्तानं पूर्ण केलेत आणि ऑन टाइम. हे तर बरोबर आहे का? पालक साहेबांना धरून ओढून कुठेतरी आकडं जमवल्यात असं काय केलंय का? नाही. जुन्या करारात जे दिलं होतं, येशू ख्रिस्तान जे केलेलं आहे आणि प्रेषितांनी जे आमच्या समोर लिहून ठेवलेलं आहे, तेच आपण काय केलेलं आहे. आतापर्यंत जरा आडोशाला होतं ते आपण बाहेर काढलेलं आहे आणि आपण एक टाइमलाईन मध्ये ते काय केलेलं आहे, घातलेलं आहे. कुठेही मॅनिप्युलेट वचनाला केलेलं नाही. आणि आपल्याला एक गोष्ट समजलेली आहे की वलांडण येशू ख्रिस्तानं परफेक्ट त्या दिवशी केला. बेखमीर भाकरी कबरेमध्ये तो न कुसता पाप विरहित जीवन जगला. पुनरुत्थान सांगितलेल्या दिवशी त्याच वेळेत झालं. प्रथम फळ म्हणून तो परमेश्वराला भेटायला त्या परफेक्ट टाइमला गेला. आणि 50व्या दिवशी पवित्र आत्मा शिष्यांवर आला. 4 वसंत ऋतूतील
सण संपलेले आहेत. 4 वसंत ऋतूचे सण आपण ऑन द रेकॉर्ड प्रूफ केलेला आहे की ख्रिस्तानं देवाच्या कॅलेंडर मधले हे सण पूर्णपणे पाळलेले आहेत. आता जरा आपण काय म्हणलेलं आहे 11व्या वचनात, आता ते 2 साक्षीदार येणार आहेत. कधी येणार आहेत ते आपल्याला समजणार आहे. आता हा दुष्काळ कधी संपणार आहे. 11. पुढे 3.5 दिवसानंतर जीवनाचा आत्मा देवापासून येऊन त्यांच्यामध्ये शिरला. तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे भय वाटले. तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपणाबरोबर बोलताना ऐकली. ती म्हणाली, इकडे वर या. मग ते मेघारूढ होऊन त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसात 11 आहे ना, 11 आहे का, पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार दिला आहे. 11:6. ओके, माझं लिहायचं चुकलं. 11:6 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हे जे 2 साक्षीदार येणार, हे 2 साक्षीदार कोण आहेत, हे सिम्बॉल काय आहे हे आपण नंतर शिकणार आहोत. ते 2 झाडं कोणती आहेत ते ऑलरेडी भविष्यवाणी केलेली आहे. ते 2 झाडं आहेत आणि ते 2 झाडं कोण आहे, हे 2 साक्षीदार कोण आहेत ते आपण नंतर सविस्तर अभ्यास करणार आहे. पण असं लिहिलेलं आहे की पाऊस न पाडण्याचा अधिकार त्या लोकांना दिलेला आहे. म्हणजे तिथपर्यंत हा दुष्काळ असणार आहे. आता बघा, ह्या पिरियड मध्ये पाऊस पडत नाही, दुष्काळ आहे. आणि पाऊस नाही म्हणजे दुष्काळ 100% आहे. आता या उन्हाच्या दुष्काळाचा मोठा कालावधी कधी संपणार आहे, तर लक्षात ठेवा. तो आता नेक्स्ट सण असणार आहे, तो म्हणजे तुताऱ्याचा सण. आता तुताऱ्याच्या सणाच्या वेळेस हा दुष्काळ संपणार आहे. आता लेवी याचं पुस्तक आपण उघडूया आणि 23वा अध्याय आणि 18व्या वचनापासून वचन आपण वाचायला सुरू घ्या. आता वर्षाची 7 सॉरी कुठून चालू करूया आपण, वाचा वचन 18 पुढं. 26व्या वचनापासून आपण 24व्या वचनापासून आपण वाचूया. इस्रायल लोकांना सांग. आता बघा, पहिला सण कधी सांगितलं होता, पहिल्या महिन्याच्या म्हणजे निसान महिन्याच्या. तिथं अबीब महिना म्हणलेला आहे. अबीब बघा, कणसावर आलेली, याच्यावर आलेली, कोरड्यावर आलेली कणस बघा. आणि मग पौर्णिमा अमावस्या पहिली चंद्रकोर जेव्हा दिसेल तुम्हाला, अंधकारातून प्रकाशाची सुरुवात म्हणजे अंधकार. अमावस्या इज अ न्यू मून म्हणलेला आहे नाही का. आणि नेहमी परमेश्वर आणि त्या न्यू मूनला शब्द आहे इज अ थ्रोन ऑफ गॉड. लक्षात ठेवा, इब्रूचा एकच रूट वर्ड आहे दोन्हीला, थ्रोन ऑफ गॉड आणि अमावस्या. म्हणून हे फार जुडलेलं आहे. म्हणून देवाचं वचन आहे तो येणार आहे, रात्री येणार आहे, चोरासारखा. दिवसा येतो का, रात्री. रात्र फार महत्वाचे तुमच्या आणि आमच्या. आपण त्यानंतर इब्रू शिकत असताना आपण त्याच्याबद्दल इन डिटेल शिकणार आहे. बघा, तुताऱ्याचा सणाबद्दल तो म्हणतो कधी असणार आहे, तो 7व्या महिने आहे. म्हणजे तो कुठला महिना आहे, तिसरी. तिसरीचा महिना आहे. आणि त्याच्या कुठल्या दिवशी सांग की 7व्या महिन्याची प्रतिपदा म्हणजे 7व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्हाला परमेश्वरांती असावी. स्मरण ठेवण्यासाठी त्या दिवशी रणशिंग फुकावे व तुम्ही मेळा भरवावा. आता बघा, इथं रणशिंग फुकण्याचा समय आहे. आता हा रणशिंग फुंकण्याचा सण जो आहे, आणि तो काय सांगतो बघा, पाऊल आम्हाला सांगतो 2 थेसलोनिकरास पत्र
काढा कोणाला सापडेल ते. आणि 4था अध्याय, आणि असं लिहिलेलं आहे की कारण आज्ञाध्वनी, आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला समोर होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभूजवळ राहू. आता इथं क्लिअर सांगितलेलं आहे की हा दुष्काळ कधी संपणार आहे. आपल्याला समजतं की पुढचा सण कोणता आहे, तर तुताऱ्याचा आहे. आता हा 7 महिने संपल्यानंतर तुताऱ्याचा सण पहिल्या दिवशी, म्हणजे आपल्याला एक गोष्ट माहित आहे की येशूचं येणं कधी असणार आहे. सप्टेंबर ऑक्टोबरच्या याच्यात 3 महिन्याच्या प्रतिपदेस येशू ख्रिस्त त्याच्या लोकांना घ्यायला येणार आहे. आता बघा, का घ्यायला येणार आहे हे आम्हाला नीट समजणं गरजेचं आहे. आता हे तुताऱ्याचा सण जो आहे हे अनाउन्समेंट आहे. लक्षात ठेवा, ही मुळात अनाउन्समेंट आहे की प्रायश्चित्ताचा सण पुढं लगेच येणार आहे. आणि हे सगळं मेन, हा सगळा परमेश्वरानं जो आटापिटा केलेला आहे की नाही, तो त्या प्रायश्चित्ताच्या सणासाठी केलेला आहे. जिथं तुमच्या आणि आमच्या पापाची काय व्हावी, पापाचं प्रायश्चित्त व्हावं. आणि म्हणून प्रायश्चित्ताचा सण यहुदी लोकांमध्ये सगळ्यात महत्वाचा होता. आणि प्रायश्चित्ताचा सण, आणि मग आम्हाला माहित आहे प्रायश्चित्ताच्या सणाच्या वेळेस काय होणार आहे, जगातलं पीक आणि सगळं पीक वेगळं केलं जाणार, शेरडं मेंढरं वेगळी केलं जाणार आहेत नाही का. मग त्याच्या आधी त्याच्या लोकांना वर घेणं ख्रिस्ताला गरजेचं आहे. समजतंय. आणि म्हणून तुताऱ्याच्या सणाच्या दिवशी तो येणार आहे. आता आपल्याला ह्या सगळ्या 4 सणावरून आपल्याला एक अंदाज मानता येतो की पुढच्या 3 सण त्याच दिवशी येशू ख्रिस्त करणार आहे. बरोबर आहे. पण परमेश्वराने एक गोष्ट मात्र योहानाला सांगितली प्रकटीकरणामध्ये 6व्या अध्याय आणि 10व्या वचनामध्ये. बघा, 6व्या अध्यायापर्यंत हे सगळं मंडळीचं आहे बरं का. 3ऱ्या अध्यायापर्यंत आहे, मग 11व्या अध्याय 9व्या 10व्यापर्यंत. आता पुढच्या गोष्टी तो बघत आहे, घडायला लागलेल्या आहेत, चालू आहेत. काय म्हणणं आहे. मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहे. सॉरी, 10वा अध्याय 6वं वचन ना, सॉरी 10वा अध्याय 6वं वचन. आणि कोणतरी इंग्लिशमध्ये फार छान वाचलेले बरं. आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले, आणखी अवकाश लागणार नाही. हे तर जरा मराठीत प्रॉब्लेम. आणखी अवकाश लागणार नाही म्हणून आम्ही लेच निवांत झालेलो आहोत. पण जरा इंग्लिश वाचा, काय लिहिलेलं आहे. And swore by him who lives forever and ever. हा, तो शपथ वाहून सांगत आहे जो युगानुयुग जिवंत आहे, Who created heaven ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, and the things are that are in it, हं? the earth and the things that are in it, and the sea and the things that are in it, that there should be that there should be delay no longer. नाही, भाषांतर चुकीचं. अंकल तुमच्यात काय 10:6 किंग जेम्स वर्जन वाचा. कोणतं मोबाईल मध्ये आहे का कोणाच्या वाच. देर शुड बी पासून शेवटचं एकदम. नाही, किंग जेम्स वर्जन सांगतं
दॅट देअर शुड बी टाइम नो लॉंगर. म्हणजे आता इथं टाइम आता सांगितला जाणार नाही. लक्षात ठेवा, आता इथून पुढचे जे आतापर्यंत जे टाइम आणि व्ह्यू सांगितलं होतं का नाही, देवाचं वचन सांगतात इथून पुढं परमेश्वर शपथ म्हणून सांगतोय, आता इथून पुढं मात्र टाइम तुम्हाला सांगणार नाही. दॅट देअर शुड बी टाइम नो मोर. आता तो म्हणतो टाइम आता नाही. आता काय तुम्हाला जर समजायचं आहे, तुमच्या समोर फक्त ही सण आहेत आणि सणाचे ते दिवस आहेत, पण साल समजणार नाही आणि घटिका सुद्धा समजणार नाही. नाहीतर काय झालं असतं, तेही समजलं असतं तर आम्ही परीक्षामध्ये कसं करतो का नाही, उद्या परीक्षा आहे म्हणलं आज तयारी करायची. आता परमेश्वर म्हणतात ह्या घटनेनंतर टाइम आता असणार नाही. आणि येशू ख्रिस्त सुद्धा सांगतो की ती वेळ आणि ती घटिका मला माहीत नाही. आणि म्हणून इथून पुढच्या कुठल्याही घटनेची पवित्र शास्त्रात आपल्याला नोंद दिली गेलेली नाही. पण आम्ही ह्या 4 सणांवरून आम्ही समजतं आपल्याला की वसंत ऋतू संपलेला आहे, तो दुष्काळात आपण आहोत. दुष्काळ कधी संपणार आहे हे आपल्याला माहित आहे. तुताऱ्याचा सण आहे आणि तिथून आपल्याला वर घेतलं जाणार आहे. आणि मग तो दुष्काळ संपल्याने कारण आपण कुठं असणार आहे, प्रभूजवळ असणार आहे. आणि मग प्रभूजवळ असल्यावर तिथे न्यायनिवाडा केला जाणार आहे. आणि मग प्रायश्चित्ताचा सण म्हणजे इथं रक्त सांडलेलं आहे, प्रोव्हिजन केलेले आहे, पण तिची क्षमा कधी होणार आहे तुमच्यासाठी, प्रायश्चित्ताचा सण जेव्हा तो पूर्ण करणार आहे तेव्हा होणार आहे. आता त्यांच्या प्रत्येकाचे दिवस आपल्याला सांगितलेले आहेत, महिना सांगितलेला आहे आणि म्हणून आम्ही तयारी करावी. आता लेवीच्या पुस्तकामध्ये पुढचे दोन्ही नाही तिन्ही सण आपल्याला सांगितलेले आहेत. पुढे परमेश्वराने मोशेला सांगितले त्याच 7व्या महिन्याच्या दशमीस, त्याच आता हे कुठले दिवस चालू आहेत माहिती आहे, आता 3री पासून शरद ऋतूला काय सुरू झालेले आहे, शरद ऋतूला. आणि इथून आता काय चालू झालं माहिती आहे, पाऊस पडायला चालू झालेला आहे. आता फळ धारणा झाडांना व्हायला चालू झालेली आहे. समजते तुम्हाला. आता परमेश्वरासाठी आम्हाला फळ द्यायचे आहेत. आता दुष्काळ झाला, आता आम्हाला काय द्यायचे आहेत, फळ धारणा आम्हाला होणं गरजेचं आहे. दशमीस प्रायश्चित्ताचा दिवस पाळावा. त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरावा. त्या दिवशी तुम्ही आपल्या जीवास दंड करावे व परमेश्वराला हव्य अर्पावे. त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये, कारण हा प्रायश्चित्ताचा दिवस. त्या दिवशी तुमचा देव परमेश्वर याच्या समोर तुमच्यासाठी प्रायश्चित्त करण्यात येईल. त्या दिवशी जो मनुष्य आपल्या जीवाला दंड करणार नाही त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. कोणीही मनुष्याने त्या दिवशी कसलेही काम केले तर मी त्याला स्वजनातून नाहीसा करीन. आणि मग आपल्याला ते सगळं माहित आहे की प्रायश्चित्ताचा सण साजरा होणार आहे. आता बघा, जमिनीच्या उपजा गोळा करण्या 29 वचन, 7व्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून पुढचे 7 दिवस परमेश्वरा प्रित्यर्थ सण पाळावा. पहिला दिवस व 8वा दिवस हे परमविश्रांतीचे वय. पहिल्या दिवशी तुम्ही आपल्या चांगल्या झाडाची खजुरीच्या झाडाचे झावळ्या, दाट पाळवीच्या झाडाच्या डहाळ्या, ओला लगतचे वाळूज ही आणून परमेश्वरासमोर 7 दिवस उत्सव करावा. आणि हा सण कुठला आहे तर तो मंडपाचा सण आहे. म्हणजे आता हे 3 सण जे आहेत
या तिन्ही सणाचे दिवस आपल्याला माहीत आहेत, पण वर्ष आपल्याला माहीत नाही. आता तो म्हणतो की आता इथून पुढे टाइम असणार नाही, पण योहानाला हे सांगितलेलं आहे. दानियल आणि योहानाला दोन गोष्टी वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. दानियेलाला हेच दाखवलं, बरोबर आहे. 7 वर्षाचा शेवटचा तो सप्तक दाखवलेला आहे. त्या सप्तकातले 2 भाग कसे असणार आहेत हे सांगितलेलं आहे. 2300 वर्षाचा तो दाखला काय म्हणतो तो दृष्टांत त्याला दाखवलेला आहे. आणि मग प्रगटीकरणामध्ये योहानालाही 42 वर्षात काय म्हणतो 42 महिन्यांचा म्हणजे 7 वर्षाचा 3.5 आणि 3.5 म्हणजे 1230 दिवस नाही का प्रगटीकरणामध्ये दिलेले आहेत, ते दाखवलेलं आहे. पण दानियेलाला सांगितलं हे जे मी तुला दाखवलेलं आहे ते काय कर, बंद कर आणि शिक्का मारून सील कर, कारण हे तुझ्या काळात घडणार नाही, हे तुझ्यासाठी नाही, हे तुला ऑलरेडी मी छाया म्हणून दाखवलेले आहे, पण हे तुमच्या काळात घडणार नाही. पण हेच जेव्हा योहानाला प्रगटीकरणामध्ये सांगितलं, योहानाला दूत म्हणतो आता हे काय कर, उघड आणि त्याच्या मंडळीला जाऊन सांग. आणि आता कारण काय, तो समय जवळ आलेला आहे. आता आम्ही त्या दुष्काळात आहोत, पण तो समय लवकर येणार आहे. वेळ माहित नाही, तारीख माहित नाही, वर्ष माहित नाही आपल्याला, पण तारीख माहित आहे. 3रीचा महिना 1ल्या प्रतिपदेला तो आम्हाला घ्यायला येणार आहे. दुसरी गोष्ट, दशमीला काय असणार आहे, प्रायश्चित्ताचा सण असणार आहे. आणि मग तिथून मंडपाचा सण, 15 दिवसापासून 7 दिवस हा मंडपाचा सण असणार आहे. आता इथं काय आहे, वेळ दिलेली नाही. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आता जेव्हा तो शिक्के फोडायचे आहेत तिथपर्यंत टाइम लोकांना काय केलेला आहे, सांगितला गेलेला आहे. आता इथून पुढचं तुम्ही तयार असणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही तयारी करावी. आणि हे सण जे आहेत हे अशासाठी दिलेले आहेत की ख्रिस्त कधी करणार आहे ते कार्य पूर्ण, ते आपल्याला समजावं. आणि म्हणून 4 सण आपण बघितले वसंत ऋतूतील. आता राहिलेले किती वसंत ऋतूतील? 3 सण आहेत. तुताऱ्याचा सण आहे, प्रायश्चित्ताचा सण आहे आणि मंडपाचा सण आहे. हे 3 सणांचा आपण अभ्यास करत असताना आपण इन डिटेल ते पाहणार आहे. ज्या त्या वेळेचे सण आपण ज्या त्या वेळेस आपण शिकणार आहे. आणि म्हणून आपण हे टाइम टेबल बघत आहे, हे वेळापत्रक बघत आहे, हे कॅलेंडर बघत आहे येशू ख्रिस्ताचा. आणि म्हणून सीझन्स लक्षात ठेवा, कारण हे कृषी वर्षावर आधारित आहेत. आणि म्हणून आपल्याला कृषी वर्ष समजणं म्हणजे आपल्याला हे कशा घडणार आहेत, काय काय चिन्ह असणार आहेत, हे आपल्याला जर नीट समजायचं असेल, ह्या वेळ कशी येणार आहे, कधी येणार आहे, हे जर आपल्याला नीट समजायचं असेल तर आपल्याला यहुदी कृषी कॅलेंडर समजणं फार गरजेचं आहे. शक्य असल्यास पुढच्या वेळेपासून आपण त्या अभ्यासालाही सुरू करणार आहोत. पण आता इथपर्यंत आपण बघितलं की येशू ख्रिस्तानं परमेश्वराचं कॅलेंडर ज्या त्या घटकेला त्या त्या वेळेमध्ये पूर्ण केलेला आहे. आणि आपल्याला विश्वास आहे की पुढचे काळ सुद्धा, पुढचे सण सुद्धा तो पूर्ण करणार आहे. आपण डोळे बंद करूया. मान परमेश्वरा, पुन्हा एकदा ही सुंदरशी वेळ प्रभू तू आम्हाला दिलेली आहेस. आणि खरोखर प्रभू तू किती चांगला आहेस. प्रभू तू आम्हाला सर्व गोष्टीत आम्हाला तू सहाय्य केलेलं आहेस. प्रभू तू आम्हाला सर्व गोष्टीत आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहेस प्रभू. आणि सर्व गोष्टीत प्रभू तू आम्हाला हे दाखवत आहेस की तू आमच्या बरोबर आहेस आणि तू आम्हाला मार्गदर्शन करत आहेस प्रभू. जे वचनामध्ये दिलेले आहेत प्रभू, ज्या गोष्टी तू आम्हाला लिहून दिलेल्या आहेत प्रभू, आणि येशू ख्रिस्तात जे कार्य प्रभू त्या भूतलावर त्याने केलेलं आहे प्रभू, त्याची आम्ही घोषणा करावी यासाठी तू पवित्र आत्मा आमच्यावर पाठवलास प्रभू. त्या सामर्थ्याने आम्ही तुझं नाव गाजवावं प्रभू. आणि प्रभू
तुझ्याकडे ती आत्मे घेऊन यावेत प्रभू. तुझ्या मंडळीत प्रभू त्या खमीराप्रमाणे प्रभू तुझ्या मंडळीची वाढ आम्ही करावी प्रभू. आणि तुझं कार्य प्रभू आम्ही ते सिद्धीस नेण्यासाठी प्रभू आम्ही झटाव प्रभू त्या दुष्काळामध्ये. आज तू दयेनं आणि कृपेनं करतो प्रभू. तू सहाय्य कर, शक्ती दे.